हॅलो स्टुडंट्स, दिस अक्षय अगेन युअर फिजिक्स टीचर. लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑर्गन पाईपबद्दल थोडीशी थिअरी बघितली होती की ओपन ऑर्गन पाईप काय असते, क्लोज्ड ऑर्गन पाईप काय असते, एंड करेक्शन काय असतं किंवा हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन काय असतात. ठीक आहे, तर त्याच्यावर एकदम बेसिक एक्झाम्पल घेऊ पहिल्यांदा. म्हणजे कन्सेप्ट बिल्ड करण्यासाठी फक्त एक्झाम्पल घेतो आहे. इफ द लेंथ ऑफ ॲन ऑर्गन पाईप इज 85 सेंटीमीटर्स अँड द स्पीड ऑफ साऊंड इन एअर. मग आपण ऑर्गन पाईप म्हणजे स्वतः एअर ब्लो करणार आहे, त्यामुळे जो साऊंड प्रोड्यूस करणार आहे तो एअरमुळं करणार आहे. त्यामुळे साऊंड ऑफ स्पीड ऑफ साऊंड इन एअर आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते किती दिले 340 मीटर्स पर सेकंड. फाइंड द हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स इफ इट इज ॲन ओपन ऑर्गन पाईप ऑर क्लोज्ड ऑर्गन पाईप. तर थोडीशी रिव्हिजन करू आपण लास्ट लेक्चरची. तुम्हीसुद्धा मागचं लेक्चर जाऊन बघू शकता, कारण थोडं कन्फ्युजिंग आहे. म्हणजे अवघड आहे म्हणून नाही, त्यात भरपूर टर्म्स आहेत त्याच्यामुळं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एकाच वेळी दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की ट्रान्सवर्स वेव्हवर स्ट्रिंगवर ट्रान्सवर्स वेव्हचं हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन आणि ऑर्गन पाईप्समध्ये हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन. कळलं? त्यामुळे कोणीही असला, कितीही जरी जिनियस असला तरी एवढी मेमरी रिकॉल त्याचा एवढा चांगला नसतो की बाबा सगळंच लक्षात राहील. कधी कधी माझ्याकडून सुद्धा विसरलं जाईल. ठीक आहे, त्यामुळे त्याचा एक चार्ट बनवून ठेवायचा सेपरेट. तर ऑर्गन पाईपबद्दल आपण रिवाईज करू. जर समजा ती ओपन असेल किंवा एका बाजूनं क्लोज्ड असेल, कळतं आहे, तर तुम्ही फॉर्म्युले कसे बनवू शकता बघा. दोघांची लेंथ आपण LL पकडू, सेम असं नाही पण फॉर्म्युला कसा येतो बघू आपण. आणि ह्याच्यात क्लिअर आहे सगळ्यांना की ओपन असल्यामुळे इथं अँटीनोडच तयार झाला पाहिजे, बरोबर, कारण इथले पार्टिकल्स मॅक्झिमम ऑसिलेट होणार आहेत आणि इथं रिफ्लेक्शन परत येणार आहे, पलीकडे काय होणार नाही, त्यामुळं इथं नोड तयार झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये कुणाला डाऊट? जे मी फंडामेंटल हार्मोनिक्सबद्दल बोलतो, ह्याच्यात जर नंबर ऑफ हे केले तरी ह्या कंडिशन्स काय बदलत नाहीत कधीच. अँटी नोड टू अँटी नोड डिस्टन्स किती असतो आपण स्टँडिंग व्ह्यूमध्ये बघितलं होतं सुरुवातीलाच, λ/2. आणि नोड टू अँटी नोड डिस्टन्स किती असतो, λ/4. मग लेंथ इज इक्वल टू λ/2. Here length is equal to λ/4. So the lambda is equal to, or ह्याला आपण म्हणू फंडामेंटल वेवलेंथ काय असणार, करेक्ट. मग तुम्हाला आत्ताच क्लिअर झालं असेल की जर क्लोज्ड असेल तर त्याच्यामध्ये 4 येतं फॉर्म्युलामध्ये आणि ओपन असेल तर इथे किती येतं, 2 येतं. मग फ्रिक्वेन्सी जी लिहितो ती कशी लिहितो, वेवलेंथ स्पीड अपॉन वेवलेंथ, करेक्ट. मग स्पीड अपॉन 12 आणि इथे किती येणार, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्पीड अपॉन 4L. हे कशाबद्दल बोलतो आहे आपण, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, हे दोन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे, कळतं आहे. मग ह्यात ज्या लेंथ आहे त्या, मग ही लेंथला तुम्ही काय म्हणू शकता, एंड करेक्शनच्या रूपात जर लिहायचं झालं, समजा ही ट्यूब लेंथ L आहे, स्मॉल L. आता जर क्लोज्ड असेल तर एकाच बाजूला एंड करेक्शन तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागणार, बरोबर का. जर ओपन असेल तर ह्या दोन्ही बाजूला एंड करेक्शन कॅल्क्युलेट करायला लागणार. एंड करेक्शन काय येतं, कारण इथं परफेक्ट रिफ्लेक्शन इथंच होत नाही, थोडंसं पुढं जाऊन होतं, कारण इथं बाहेर प्रेशर कमी आहे, आत प्रेशर जास्त आहे त्याच्यामुळं. त्यामुळं दोन्हीकडं आपल्याला काय करायला लागणार, एंड करेक्शन. आपण याच्यावर एक्झाम्पल्स घेणार आहे, फक्त रिवाईज करतो आहे मी लास्ट लेक्चरला. ओके, मग जर कुठलीही हार्मोनिक फ्रिक्वेन्सी लिहायची झाली, जनरल हार्मोनिक फ्रिक्वेन्सी, तर इथं काय लिहिणार मी, NV/12, जे V/12चा मल्टिपल, आणि इथं काय लिहिणार NV/4L. पण प्रॉब्लेम काय आहे की इथं सगळे हार्मोनिक्स असतात ओपनमध्ये, म्हणजे Nची व्हॅल्यू 1 असू शकते, 2 असू शकते, 3, 4 असे असू शकते. पण इथं सगळे ऑड हार्मोनिक असतात, म्हणजे 1, 3, 5, 7. ओके, हे क्लिअर ठेवायचं. इथं 1 असल्यामुळे ह्याला आपण फंडामेंटल म्हणतो, बरोबर. 2 असेल तर त्याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणतो, हे असेल तर सेकंड ओव्हरटोन म्हणतो, याला थर्ड फोर्थ ओव्हरटोन. इथं फंडामेंटल किंवा फर्स्ट हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, फिफ्थ हार्मोनिक, सेवन्थ हार्मोनिक. पण ह्याला फंडामेंटल म्हणतो आपण, पण ह्यालासुद्धा काय म्हणतो, फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन. हे लक्षात ठेवायचे. तर थर्ड ओव्हरटोन, फिफ्थ ओव्हरटोन, सेवन्थ ओव्हरटोन म्हणायचं नाही. ओके, मग ही रिव्हिजन झाली. आता क्वेश्चनकडे वळू आपण. द लेंथ ऑफ ॲन ऑर्गन पाईप इज 85 सेंटीमीटर. म्हणजे इथं आता एंड करेक्शनबद्दल वगैरे काही विचारले नाही आपण, एंड करेक्शनचे प्रॉब्लेम नंतर बघू. आणि साऊंड किती आहे, 340 मीटर्स पर सेकंड. मग जर ओपन असेल
मे बी हे लेक्चर 2 पार्ट्समध्ये होईल. बघू. ओपन असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे? V/12. इथे व्हॅल्यूज पुट करा. 340 मीटर्स पर सेकंड. 2 इंटू लेंथ किती आहे? 0.85. 0.85चा डबल असतो 1.7. 1.7चा डबल असतो 3.4. त्यामुळे ह्याचा आन्सर येणार 100 हर्ट्स येणार. चेक करा. हिची फ्रिक्वेन्सी काय येणार? V/4L म्हणजे 340/2 इंटू 4 इंटू 85. हे किती होईल? माय मिस्टेक, इथं 2 असल्यामुळं हे 200 होणार आणि 100 हर्ट्स होणार. चेक करा एकदा. ओके. मग ह्याचे सगळे मल्टिपल्स येणार ओपन असल्यामुळं. म्हणजे फर्स्ट हार्मोनिकला काय येणार? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आली? ह्यालाच आपण फर्स्ट हार्मोनिक म्हणतो. करेक्ट. फर्स्ट म्हणजे सेकंड हार्मोनिक जी आहे ती सेकंड हार्मोनिक ऑर फर्स्ट ओव्हरटोन किती असणार? ह्याचा डबल किती? 400 हर्ट्स. जे एनची व्हॅल्यू इथं 1, एनची व्हॅल्यू 2 अशा पुट करत गेला 400, 600, 800 असं येत जाईल. मग क्लोजला प्रॉब्लेम काय आहे? ह्याच्या फक्त ऑड हार्मोनिक्स म्हणजे 100, 300, 500 असं येणार. पण हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, ही फर्स्ट ओव्हरटोन आहे, ही सेकंड ओव्हरटोन आहे. कळतं आहे? क्वेश्चन बघा, थोडासा ट्रिकी आहे. ट्रिकी म्हणजे इझीच आहे. अँड ओपन ऑर्गन पाईप त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आहे 330 हर्ट्स. ओके. द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ दिस पाईप म्हणजे हिचा जो फर्स्ट ओव्हरटोन असेल म्हणजे सेकंड हार्मोनिक येते का लक्षात? ओपनबद्दल बोलतो आहे आपण. तो फर्स्ट ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप असेल म्हणजे त्याचा थर्ड हार्मोनिक. आणि त्याची म्हणजे क्लोजची दोघांची लेंथ डिफरंट असल्यावरच होणार आहे. सगळं सेम लेंथला होत नाही कधीच, लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजे अर्थ समजून घ्यायचा. मी जर ओपनबद्दल बोललो तर ओपनची म्हणजे जी हार्मोनिक रेंज आहे ती काय आहे? F0, 2F0, 3F0, 4F0. कळते? ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी हा फर्स्ट हार्मोनिक सेकंड हार्मोनिक किंवा फर्स्ट ओव्हरटोन. आणि जर क्लोज्डबद्दल बोललो मी तर क्लोजचं काय येणार? F0, 3F0, 5F0, 7F0. येते लक्षात? ह्याचा फर्स्ट ओव्हरटोन ओपनचा 2F0 आहे, क्लोजचा फर्स्ट ओव्हरटोन 3F0 आहे. ही दोन्ही काय आहेत? इक्वल आहेत असं यांनी म्हटलं. येते लक्षात? दोन्ही काय आहेत? इक्वल आहे. पण दोघांची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेमच आहे असं म्हटलं त्यांनी. फक्त ओव्हरटोन्स आता ओबियसली ओव्हरटोन सेम आहेत त्यामुळे तुम्ही ह्याला इथं कन्सिडर करू शकता. आणि ओपनची लेंथ L1 आहे समजा, क्लोजची लेंथ L2 आहे, किंवा ओपनची LO म्हणू आपण आणि क्लोजची LC म्हणू. क्लिअर? मग फक्त आपल्याला ह्या दोन्ही लेंथ्स काय आहेत हे फाइंड आउट करायचं. आता ओपनसाठी फॉर ओपन वी नो दॅट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज गिवन ॲज. तर बघा ह्या ज्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी यांच्या डिफरंट असू शकतात, OC वगैरे. फक्त ही कंडिशन आपल्याला म्हणजे काय करायची? सॅटिस्फाय करायची. म्हणजे मी याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपनसाठी म्हणतो आणि याला क्लोजसाठी म्हणतो, म्हणजे थोडं डिफरन्शिएट करण्यासाठी. फक्त ही रेंज आपल्याला क्लिअर पाहिजे. मग फॉर ओपन F0 इज गिवन ॲज काय असणार? इथं O का लिहिलं आहे? ओपनसाठी आहे म्हणून फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज ओपन असं लिहू शकता, किंवा इथं O लिहू शकता, प्रिफिक्स इफिक्स वगैरे. हे काय असते? V/12. आणि फॉर क्लोज आता इथं L0 लिहू आपण, L0 ओपनसाठी बोलतो आहे, लेंथ डिफरंट आहे. आणि क्लोजसाठी काय असणार? V/2LC. करेक्ट का? बरोबर. मग आपण पहिल्यांदा ह्याची लेंथ फाइंड आउट करू. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ओपनसाठी किती दिली आहे? 330. स्पीड ऑफ साऊंड इन एअर किती असतं? जनरली 330 घेऊ आपण इथं, म्हणजे सिम्प्लिफाय होऊन जाईल. 330/2 इंटू L0. ओके. मग ह्याला जर सोडवलं 330ला 330 कॅन्सल. हे तर दिलं आहे बरं का 330 म्हणून मी घेतलं, थोडं इझी होते म्हणून. सो L0 इज इक्वल टू 0.5 मीटर्स. हे हाफ राहतं, L0 इकडे जातं. 0.5 म्हणजे किती होणार आहे? 50 सेंटीमीटर्स. म्हणजे आपल्याला पहिलं आन्सर भेटलं. आता ह्या कंडिशनसाठी काय करावं लागणार आपल्याला? बघा 2F0O म्हणजे हे जे आलं हे 330 त्याचा डबल जो आहे म्हणजे किती? 660 हर्ट्स. बरोबर.
तो कशाशी आहे, ह्याच्या थर्ड म्हणजे ह्याचा थर्ड म्हणजे फर्स्ट ओव्हरटर्न थर्ड मल्टिपल हे 3 इंटू वेलॉसिटी किती आहे 330 अपॉन 2 इंटू एल सी. आता फक्त एल सी काढायचं राहिलं आहेत. 330 डबल कॅन्सल होऊन जाईल. 2 मल्टिप्लाय किंवा तुम्ही एल सी इकडेच ठेवायचा. ह्यावर तो 3/4 और 0.75 और एल सी कम्स आउट टू बी सॉरी इथं क्लोजसाठी 4 असतं नाही का, V/4 एल सी म्हणले ना तुम्हाला कन्फ्युजन होणार. तर 8 होणार म्हणजे हे 375 और दॅट इज 37.5 सेंटीमीटर्स. काही कन्फ्युजन नाही. इथं फक्त V/4 एल आणि इथं V/2L. क्लोजसाठी 4L असतं, ओपनसाठी 2L असतं. त्याप्रमाणे आपण फक्त काय केलं आहे कॅल्क्युलेट केलं आहे. मग ह्या दोन्ही लेंथ आपल्याला मिळालेले आहेत. फक्त तुम्हाला डोक्यात काय ठेवायचं आहे, ही अशी सिरीज लिहून घ्या आणि त्यात तुम्ही इक्वेट करा. क्वेश्चन तुमच्यासाठी 2 ॲडजस्टंट फ्रिक्वेन्सीज ऑफ ॲन ऑर्गन पाईप. मी तर चुकून ओपन लिहिलं होतं, आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही कुठली पाईप आहे. आर 550 and 650. कॅल्क्युलेट दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड लेंथ. येते लक्षात. म्हणजे ॲडजस्टंट फ्रिक्वेन्सी दिली आहेत. मगाशी जे आपण ओपनसाठी लिहिलं होतं, काय लिहिलं होतं F0, 2F0, 3F0 आणि क्लोजसाठी लिहिलं होतं, काय लिहिलं होतं F0, 3F0, 5F0 म्हणजे ऑड हार्मोनिक्स. मग ह्याच्यातल्या कुठल्याही 2 ॲडजस्टंट माहीत नाही कुठले विचारले त्याने, पण त्यांची फ्रिक्वेन्सी दिली आहे तुम्हाला 550 आणि 650. ओके. मग आपण काय म्हणू, nth हार्मोनिक आणि n+1 हार्मोनिक ह्यांच्या फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेत 550 हर्ट्स आणि 650 हर्ट्स. करेक्ट का. ह्या फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेत. मग तुम्हाला माहिती आहे ओपन असू दे नाही क्लोज असू दे, ओपन असेल तर आपण कसं लिहितो कुठलीही फ्रिक्वेन्सी NV/2L लिहितो. जे V/2L आपली फंडामेंटल आहे त्याला n मल्टिप्लाय करायचं होतं. वेअर n इज इक्वल टू 1, 2, 3, 4 हे ओपनसाठी झालं. क्लोजसाठी असेल तर NV/4L वेअर n इज इक्वल टू 1, 3, 5. करेक्ट आहे का. मग या दोन्ही केसमध्ये ह्या nवर डिपेंडंट असतं फ्रिक्वेन्सी. करेक्ट. मग मी डायरेक्ट इथं काय करतो, शॉर्टकट ट्रिकनं म्हणा किंवा थोडं शॉर्टकट ट्रिक म्हणता येत नाही त्याला, ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, जर मी 650 हर्ट्ज लिहिली तर ती कशाशी रिलेटेड आहे n+1 फ्रिक्वेन्सीशी, आणि 550 लिहिली तर ती कशाशी nशी. मग या दोघांना मी काय करतो असं डिवाईड करतो. ओके. आता तुम्ही चेक करा, इथं जास्त काही करायची गरज नाही. ह्याला आता 0, 0 आणि 5, 11, 5, 3 बरोबर का. म्हणजे जे n+1 येतो आहे तो किती येतो आहे 13 आणि n जो येतो आहे तो किती येतो आहे 11. म्हणजे हे जे काय आहेत हार्मोनिक्स आहेत ते कसे आहेत ऑड आहेत. म्हणजे ऑड हार्मोनिक्स आणि हे ॲडजस्टंट आहेत. म्हणजे असं नाही की 11 झाल्यावर 12 येतो मग 13 येतो, ॲडजस्टंट लागून आहेत. मग लागून ऑड हार्मोनिक्स कशात असतात, वेन द पाईप ऑर्गन पाईप इज क्लोज्ड वन. मग आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी करायची. मग आता आपल्याला कळलं द पाईप इज क्लोज्ड पाईप, क्लोज्ड ऑर्गन पाईप बरोबर. मग आता तुम्ही जर इथं बघितला काय करू शकतो तुम्ही, 11 इंटू किती येते 50 आणि हे 13 इंटू 50. मग ह्याला तुम्ही असं म्हणू शकता का 11F0 आणि 13F0 म्हणजे 11th हार्मोनिक आहे आणि हे 13th हार्मोनिक आहे. कळतं आहे. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असणार 50 हर्ट्स. येते लक्षात. आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळून गेली. हे असंच एक्झाम्पल आपण टेस्टिंगमध्ये सुद्धा एकदा केलं होतं. ओके. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय लिहितो क्लोजसाठी आपण V/4L बरोबर. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे 50. वेलॉसिटी ऑफ साऊंड किती दिला आहे 350 मीटर्स पर सेकंड आणि 4 इंटू आपल्याला काय फाइंड करायची लेंथ. हे 5ला 5 7 हे माहिती आहे ना हॉरिझॉन्टल डिव्हिजन. गुड. सो L कम्स आउट टू बी 7/4. 7/4 काय असतं
एवढी मोठी पाईप आहे ती 175 सेंटीमीटरची. ओके, बघून घ्या एकदा, मागे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आपण फक्त काय फाइंड आउट केलं की ती क्लोज आहे की ओपन आहे बघण्यासाठी. तर 11-12 असं जर ती ओपन असते, क्लोज आहे म्हणजे काय 11-13 ऑड हार्मोनिक्स आहे. क्लोजसाठी फॉर्म्युला काय तो वापरला आपण फाइंड आउट करलो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ए क्लोज्ड ऑर्गन पाईप हॅज अ एअर कॉलम लेंथ 17 सेंटीमीटर. जनरली जेव्हा एलची व्हॅल्यू द्यायची असते त्यावेळी अशी देतात ते, म्हणजे इथे एंड करेक्शन वगैरे सगळं इन्क्लूड करून दिलं आहे तुम्हाला. ओके, त्याला वेगळं मेन्शन करण्याची गरज नाही. किंवा कधी कधी जर त्यांनी एंड करेक्शन वगैरे ते सांगायचं नसेल तर ते सांगतात तिथं नेग्लेक्ट एंड करेक्शन वगैरे. ठीक आहे, म्हणजे एकदम सोपं करण्यासाठी. कॅल्क्युलेट इट्स फ्रिक्वेन्सी, कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ 5th ओव्हरटोन. कळते. आता समजा थोडीशी इथं सुद्धा रिव्हिजन करू आपण. ही जर ओपन पाईप असते तर ओपन पाईपची जी हार्मोनिक सिरीज असते ती F0, 2F0, 3F0, 4F0 म्हणजे व्यवस्थित असते. सगळे हार्मोनिक्स आहेत इन्क्लुडेड असतात. मग हा फर्स्ट ओव्हरटोन आहे. म्हणजे जर nth हार्मोनिक असेल तर हा फर्स्ट ओव्हरटोन आहे. कळते का? म्हणजे जर ओव्हरटोनला मी जर P म्हटलं तर हार्मोनिक काय येणार ओपनसाठी P+1. बरोबर. इथं जर मला फर्स्ट ओव्हरटोन म्हटलं म्हणजे Pची व्हॅल्यू 1 पुट केली तर मला हार्मोनिक किती मिळतो, सेकंड हार्मोनिक. कळते. असा एक जनरल फॉर्म्युला आपण लक्षात ठेवू ओपनसाठी. लक्षात ठेवण्याची काही गरज नाही कारण हा इझी एकदम. लक्षात ठेवायचं आहे क्लोज्डसाठी. क्लोजची जी हार्मोनिक सिरीज आहे ती ऑड हार्मोनिक्स आहेत. करेक्ट. म्हणजे ऑड हार्मोनिकसाठी इथं जर मी ओव्हरटोनला P म्हटलं तर हार्मोनिक जो येतो तो किती येणार 2P+1. कळते. किंवा N इज इक्वल टू किती येणार 2P+1. हिअर N इज इक्वल टू P+1. ॲक्च्युली मला तुम्हाला हे सांगायचं होतं त्यासाठी हा एक्झाम्पल घेतला मी, कारण पुढचं एकदम सोपं. मग ह्याने क्लोज्ड पाईपमध्ये Pची व्हॅल्यू किती दिली आहे 5th ओव्हरटोन म्हटलं त्याने. म्हणजे हार्मोनिक कितवा येणार तो 2P+1 म्हणजे कितवा येणार 11th हार्मोनिक. ओके, हा ऑड नंबरचा जनरल फॉर्म्युला असतो तोच इथे लिहिला आहे मी 11th हार्मोनिक. मग फ्रिक्वेन्सी इज गिवन ॲज NV/4L. NV/4L हे कुणासाठी क्लोज्डसाठी एक जनरल फ्रिक्वेन्सी हार्मोनिक सिरीजमधली. वेअर Nची व्हॅल्यू आता किती भेटली आपल्याला 11. सो 11 इंटू स्पीड ऑफ साऊंड किती दिला आहे 340 अपॉन 4 इंटू लेंथ किती आहे 0.17. SI मध्ये कन्वर्ट करायचं सगळं. ओके, किती येणार आहे चेक करायचं. दिस इज युअर आन्सर. ओके, मग तुम्हाला कुठलाही ओव्हरटोन सांगितला आणि जर तुम्हाला पाईप मेन्शन केली असेल तर तुम्ही त्याचा हार्मोनिक काढू शकता. नेक्स्ट प्रॉब्लेम जे आहे ते एंड करेक्शन्सवर घेऊ आपण. आणि हा प्रॉब्लेम तुम्ही स्टार करून ठेवाल. ठीक आहे, कारण ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. आणि ह्याच्यानंतर अजून एक घेईन मी प्रॉब्लेम. ठीक आहे, एंड करेक्शन्सवर म्हणजे बेसिक आहे एकदम. ट्यूब ऑफ सर्टन डायमीटर आपल्याला माहीत नाही, बट द लेंथ इज गिवन 48 सेंटीमीटर्स. इज ओपन ॲट बोथ एंड्स. बरोबर, ओपन ऑर्गन पाईपबद्दल बोलतो. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज फाउंड टू बी 320 हर्ट्स. एस्टिमेट द डायमीटर ऑफ द ट्यूब. ओके, मग स्पीड ऑफ साऊंड किती घेऊ आपण 320 मीटर्स पर सेकंड. ओके, हे तुम्हाला कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी देतील. तुम्हाला डायमीटर जर विचारलं असेल तर पहिल्यांदा मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं एंड करेक्शनला डिनोट कसं करतो आपण स्मॉल ए. बरोबर, हे कसं लिहितो आपण 0.3 इंटू डायमीटर. एक जनरल डिझाईन डेटा म्हणू शकतो तुम्ही याला. किंवा 0.6 इंटू रेडियस. हे लगेच डोक्यात क्लिक झालं पाहिजे अशा प्रकारचा कुठला प्रश्न आला तर. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे एंड करेक्शन. बरोबर, मग आता ही पहिल्यांदा आपण काय बघू
फर्स्ट थिंग फर्स्ट, ओपन ऑर्गन पाईपसाठी चेक करू. ओपन ऑर्गन पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी देतात ती V/2L असते, वेअर L इज नॉट द लेंथ ऑफ ट्यूब, इट इज द लेंथ ऑफ एअर कॉलम, अँड लेंथ ऑफ एअर कॉलम कॅन बी गिवन ॲज. आता ओपन ऑर्गन पाईप जर बघितली तर त्याला 2 अँटीनोड असतात, म्हणजे दोन्हीकडे एंड करेक्शन आपल्याला काय करायला पाहिजे, ॲड करायला पाहिजे. म्हणजे हे काय येणार L+2E. समजतं आहे. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज V/2 × L+2E. हा आपल्याला आता फॉर्म्युला भेटला, व्हेअर L इज 48 सेंटीमीटर्स, ई आपल्याला माहीत नाही. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती दिली आहे, 320 हर्ट्स दिली. स्पीड ऑफ साऊंड किती दिला आहे, 320 मीटर्स पर सेकंड. 2 × लेंथ ऑफ ट्यूब 0.48 मीटर्स, बरोबर. हे सगळे SI सिस्टममध्ये घ्यायचं, +2E. ओके. 320ला 320 निघून गेला तर इथं 1 राहतो. खूप मुलं इथं 0 वगैरे करतात. ठीक आहे. हे सगळे इकडे मल्टिप्लाय होईल. करेक्ट. 2 × 0.48 किती असतो, 0.96 प्लस 4E इज इक्वल टू 1. करेक्ट. मग 0.96 1मधून सबट्रॅक्ट झालं तर किती राहतं, 0.04. ओके. मग ई किती येणार, 0.01. बरोबर का. या आय थिंक सो. करेक्ट. किंवा याला आपण 1 सेंटीमीटर म्हणून चेक करायचं. मी गडबडीत काहीतरी हे केलं असेल. ओके. ओपन एंडसाठी किंवा सगळ्यांसाठीच कसं लिहितो आपण, E इज इक्वल टू 0.3 × डायमीटर. डायमीटरला कसं लिहू शकतो आपण, E/0.3. मग ई किती आहे, 1/0.3. दिस कम्स आउट टू बी, आता हे सगळं सेंटीमीटरमध्ये बोलतो आहे बरं का. 1/0.3 3.33 सेंटीमीटर. पाईपचा डायमीटर किती आहे, 3.33 सेंटीमीटर. हे झालं फर्स्ट आन्सर वेन इट वॉज ओपन ऑर्गन पाईप. समजा तीच आता आपण क्लोज केली, डायमीटर बदललेलं नाही, काही बदललेलं नाही, फक्त एंड करेक्शनच्या कंडिशन्स बदलतील. म्हणजे इथं आता जर ट्यूब लेंथ L असेल, इथं क्लोज केली तर फक्त इकडे एंड करेक्शन यात ॲड होईल. जे लेंथ ऑफ एअर कॉलम कॅन बी गिवन ॲज L+E. बरोबर. मग क्लोजसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड आउट करायची. ती कशी देतो आपण, V/4L, आणि Lला आपण काय लिहिणार, L+E. बरोबर. दिस इज V/4L+E. मला समजलं असेल इथं मी एकच E का घेतलं आहे, कारण इकडं एंड करेक्शन तुम्ही कॅल्क्युलेट नाही करणार. ओके. मग V किती आहे, 320, 4.48 प्लस ईची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 1 नाही घ्यायची, सेंटीमीटरमध्ये घ्यायची, 0.01. करेक्ट. मग हे 4 1 जा 4 8 जा, आणि हे किती होतं, 80 / 0.49. करेक्ट. त्याला जर ॲप्रॉक्सिमेटली सोडवायचं झालं तर 0.49ला तुम्ही 0.5 घेऊ शकता. बरोबर. ॲप्रॉक्सिमेटली 80/0.5. ह्याचा आन्सर ॲप्रॉक्सिमेटली 160 हर्ट्सपर्यंत येतं. मी आता पूर्ण डिटेलमध्ये सोडवत नाही, तुम्ही लॉग टेबलनं वगैरे सॉल्व करू शकता याला. ओके. आय होप हे एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर होतं, एंड करेक्शनचं, आणि ह्याच्यामध्ये दोन्ही पाईपचं एंड करेक्शनचा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला आहे. अजून एक एक्झाम्पल बघा. ॲन ओपन पाईप ऑफ 40 सेंटीमीटर. आता ऑर्गन वगैरे म्हणायची काही गरज नाही. ओपन पाईप किती आहे, 40 सेंटीमीटर लॉंग, आणि क्लोज पाईप 31 सेंटीमीटर लॉंग, बोथ हॅव्हिंग सेम डायमीटर, फक्त लेंथ वेगळे आहे, आर प्रोड्युसिंग देअर फर्स्ट ओव्हरटोन इक्वल. दोघांचा फर्स्ट ओव्हरटोन जे आहे ते काय, इक्वल आहे. याला युनिसनसुद्धा म्हणतात, इक्वल असण्याला. ओके. युनिसन. सॉरी. डिटरमाइन द एंड करेक्शन्स ऑफ दिस पाईप. आता आपल्याला माहिती आहे जर ती ओपन असेल तर F0, 2F0, 3F0, आणि जर ती क्लोज असेल तर F0, 3F0, 5F0. करेक्ट. मी ह्या दोघांना काय म्हटलं, यांनी इक्वल म्हटलं, कारण ह्या दोन्ही फंडामेंटल असतील तर हे फर्स्ट ओव्हरटोन आहे. दीज आर व्हॉट, फर्स्ट ओव्हरटोन्स.
मी दोघांना इक्वल करून आपल्याला फक्त सोडवायचं आहे, जास्त काय नाही. मग ओपनसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते, V/2L, किंवा याला एंड करेक्शनच्या रूपात जर लिहायचं झालं तर कसं लिहिणार, V/2L + 2E. कारण ओपनला तुम्हाला दिसतंय ना इथं 2 अँटीनोड असतात, त्यामुळे दोन्हीकडची एंड करेक्शन ॲड केल्या. आणि ही जी एल आहे ती किती दिली आहे, 40 सेंटीमीटर. कोणासाठी, ओपनसाठी, बरोबर. मग इथं ह्याच्या व्हॅल्यूज पुट करू आपण आणि असं लिहू, कारण फॉर फर्स्ट ओव्हरटोन किती असणार याची, ओपनसाठी 2f0. मग इथं आपण काय करू, 2V/2L + 2E. करेक्ट. मी एकदा हे करतो आहे, त्यानंतर मी इक्वेट करणार. मी त्याला 2 ला 2 कॅन्सल झालं, V/L किती आहे, 0.4 + 2E. कळते. दिस इज इक्वेशन 1. दिस इज द फर्स्ट ओव्हरटोन फॉर अन ओपन पाईप. कळते. ह्यो फक्त आपल्याला इक्वल करायचा आहे कोणासोबत, फर्स्ट ओव्हरटोन ऑफ क्लोज पाईप. ठीक आहे. मग जर ती पाईप क्लोज्ड असेल, पाईप क्लोज्ड असेल तर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कशी लिहितो आपण, V/4L. ओके. किंवा V/4L + E. कारण क्लोज्डसाठी फक्त एकाच ठिकाणी काय म्हणतो, अँटीनोड, आणि तिथलं फक्त एंड करेक्शन आपण काय करतो, विचारात घेतो. मग ह्याच्यासाठी जो फर्स्ट ओव्हरटोन असेल क्लोज्डसाठी तो किती असणार, 3f0 असणार, बरोबर ना, 3f0. मग तो किती येणार, 3V/4L + E, बरोबर. मग ह्याच्यात व्हॅल्यूज पुट करतो मी, 3V/4, आणि क्लोजसाठी किती दिली आहे त्यांनी लेंथ, 31, म्हणजे 0.31 + E, बरोबर. आणि दिस इज सेकंड. आता या दोघांना काय करायचं, आपल्याला इक्वल करायचं. काय येणार ते, तुम्ही पॉज करून याला सोडवू शकता. मॅथमॅटिक्स एक प्युअरली. ह्याला इकडे घेऊन येतो मी, याला सोडवून इकडे घेऊन येतो, असं येईल. 1.4 ओके 4 इज इक्वल टू ह्याला इकडं. करेक्ट. मग हे 4E 6E मधून वजा केलं तर इकडं 2 येईल, आणि इकडे किती येईल, 0.04, बरोबर. सो E would be 0.04 divided by 2, that is 0.02, आणि ह्याला 100 मल्टिप्लाय केला समजा तर हे किती येईल, 2 सेंटीमीटर्स. एंड करेक्शन किती आहे त्यांचं, 2 सेंटीमीटर्स. असे म्हणजे ॲक्च्युली लेंदी आहे, पण असा सिम्पल क्वेश्चनसुद्धा येऊ शकतात. म्हणजे ह्याच्यात काय अवघड असं काही नाही, तुम्हाला फक्त हे लक्षात असणं गरजेचं आहे. ओके. लास्ट क्वेश्चन घेऊ रिझोनन्सवर. म्हणजे आता आपण सोनोमीटरचा स्टडी केला होता की रिझोनन्स येण्यासाठी सोर्सची फ्रिक्वेन्सी कुठल्या तरी एका हार्मोनिकशी मॅच झाली की काय होतं, रिझोनन्स येतो. म्हणजे तिथं एक रायडर होता, पेपर पीस जोडून जायचा. सिमिलरली हेच कुठं होऊ शकतं, ऑर्गन पाईप्समध्ये. ठीक आहे. मग त्याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन दिला आहे, थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, JEE क्वेश्चन आहे, पण तुम्हाला लगेच जमून जाईल. म्हणजे ट्रिकी आहे पण इझी आहे, म्हणजे असा थोडा लेंदी नाही एवढा. कोण याला 2 स्टेपमध्ये सोडवेल, कोणाला जरा जास्त वेळ लागेल, पण आपण ॲव्हरेज मेथड बघू. ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी, ट्युनिंग फोर्कला नॅचरल फ्रिक्वेन्सी असते, त्यांना आपण व्हायब्रेट करतो. त्याला ती किती आहे, 340 हर्ट्स. इज व्हायब्रेटेड जस्ट अबाव अ सिलेंड्रिकल ट्यूब. समजा ही सिलेंड्रिकल ट्यूब आहे, ओके, आणि ह्याची समजा अशी क्लोज केली आहे मी इथं, आणि इथं काय करतो आहे आपण, ट्युनिंग फोर्कने ज्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 340 हर्ट्स, याने ते मी व्हायब्रेट केलं. म्हणजे आतला एअर कॉलम काय होणार, व्हायब्रेशनमध्ये सेट होणार आणि स्टँडिंग वेव्ह तयार होऊ शकते. द लेंथ ऑफ ट्यूब इज 120 सेंटीमीटर. ही जी लेंथ आहे टोटल ह्या ट्यूबची, ती लेंथ किती आहे, 120 सेंटीमीटर्स. वॉटर इज स्लोली बिईंग पोर्ड इन द ट्यूब. आता ह्याच्यामध्ये पाणी ओतलं आहे त्याने, हे समजा पाणी इथंपर्यंत ओतलं असेल, म्हणजे ओतायला सुरू केलं आहे त्याने.
आणि हिची जी हाईट आहे वॉटर कॉलमची या ती किती आहे एच. कळतं आहे. फाइंड द मिनिमम हाईट. ह्याची मिनिमम हाईट पाहिजे जेणेकरून इथं काय होईल रिझोनन्स तयार होईल. आता तुम्ही त्याच्यावर समजून घ्या की हा जो ट्युनिंग फोर्क आहे समजा हे वॉटर कॉलम वगैरे काय नसता नॉर्मल ट्यूब असते अशी एका एंडला क्लोज असते समजा आणि असा सेकंड ओव्हरटोन तयार झाला असता समजा किंवा फिफ्थ हार्मोनिक तयार झाला असता याचा असा इथं अँटी नोड इथं नोड कळत आहे आणि ह्याची फ्रिक्वेन्सी किती आहे तर बाबा 100 हर्ट्स ह्या ट्युनिंग फोर्कची ज्यांना आपण व्हायब्रेट करतो आहे आणि ह्याची जी फिफ्थ हार्मोनिक आहे तीसुद्धा किती आहे 100 हर्ट्स. तर इथं रिझोनन्स प्रोड्यूस होणार. रिझोनन्स म्हणजे काय हाय ऑसिलेशन्स. सिमिलरली ही जेव्हा ट्यूब 120 सेंटीमीटरची पूर्णपणे आपण व्हायब्रेट करायला बघत होतो त्यावेळी मे बी ह्या फ्रिक्वेन्सी ह्याच्यासोबत कशासोबत मॅच करत नसतील ह्याच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीसोबत किंवा फर्स्ट थर्ड हार्मोनिकसोबत. त्यामुळे आपण काय केलं वॉटर पोअर केलं जेणेकरून ही जी लेंथ आहे ही लेंथ आपण व्हॅरी करतो आहे. म्हणजे ट्यूबला कट करून टाकण्यापेक्षा जेणेकरून रिझोनन्स येईल आपण काय करतो आहे वॉटर ओतून. कारण इथं रेअर मीडियम आहे इथं डेन्स मीडियम आहे रिफ्लेक्शन मागं होणार. त्यामुळे ही कंडिशन तुम्ही कशाप्रमाणे म्हणू शकता क्लोज्ड ऑर्गन पाईपसारखी म्हणू शकता. कळतं आहे. ज्याच्या एका बाजूला काय तयार होणार नोड तयार होणार आणि मे बी ही अशी दिसेल. कळतं आहे. इथं नोड इथं एक नोड इथं अँटी नोड काही होऊ शकतं. ओके मग ही कशासारखी आहे क्लोज्ड ऑर्गन पाईपसारखी बरोबर. आणि हिची लेंथ व्हॅरी आहे. आता ही लेंथ किती असणार L-H असणार बरोबर. आपल्याला ही मिनिमम हाईट बघायची आहे इथं मिनिमम कुठंतरी जेणेकरून इथं रिझोनन्स आला पाहिजे. ओके तुम्हाला सिनारिओ कळला आहे नेमका काय आपण पाणी का ओततो रिझोनन्स आणण्यासाठी लेंथ व्हॅरी होईल त्यानुसार. मग एचची मिनिमम हाईट कारण एचला तुम्ही म्हणजे 2-3 एचची व्हॅल्यूज येऊ शकतात पण त्यातली पण मिनिमम आपल्याला शोधायची. मग आता समजून घ्या ही जी फ्रिक्वेन्सी आहे 340 हर्ट्स ही जी फ्रिक्वेन्सी आहे सोर्सची ती ह्याच्या कुठल्याही नॅचरल फ्रिक्वेन्सीची मॅच झाली की काय होणार आहे रिझोनन्स. मग ह्याची कुठलीही आता क्लोज्ड एंडची कुठलीही नॅचरल फ्रिक्वेन्सी काय लिहितो फंडामेंटल काय लिहितो आपण V/4L किंवा नॅचरल काय लिहितो किंवा पुढच्या फ्रिक्वेन्सीज काय लिहितो NV/4L वेअर N = 1, 3, 5, 7 पुढं ऑड हार्मोनिक्स बरोबर का. मग ह्याच्यासोबत ती मॅच झाली पाहिजे कुठल्या तरी बाबा N1 असताना होईल 3 असताना होईल 5 असताना हे प्रत्येक वेळी काय तयार होणार आहे रिझोनन्स तयार होणार. मग इथं आपण असं लिहू शकतो का NV/4L. आता एंड करेक्शन वगैरे आपण काही पकडायचं नाहीत एवढं डीपमध्ये जायचं नाही कळते. मग सोर्सची फ्रिक्वेन्सी किती दिली आहे 340 = N × V किती दिला आहे 340 / 4 × आता इथं जो मी लेंथ घेतो L ही 120 घ्यायची नाही कारण हा पूर्ण एअर कॉलम व्हायब्रेट होत नाही आहे ह्याच्यामध्ये पाणी ओतल्यामुळं फक्त एवढाच एअर कॉलम राहिला आहे आणि तो किती राहिला आहे L-H. ओके मग हे निघून गेलं याला काय येईल मग 4L-H = N करेक्ट का किंवा L-H = N/4 बरोबर और H = L-N/4 याला आपण म्हणू इक्वेशन 1. मग इथं Nच्या व्हॅल्यूज काय काय येणार आहेत क्लोज्ड पाईप असल्यामुळे 1, 3, 5 मग त्यानुसार आपण Hची व्हॅल्यू चेक करू ती इथं बसते का. ओके फॉर N = 1 N = 3 आणि N = 5 असं म्हणू आपण. ओके तुम्ही याला काय करू शकता नंतर डिफरंट ठीक आहे पण नंतर बघू. ओके Nची व्हॅल्यू 1 पुट करायची समजा इथं तर काय येणार L-1/4. आता L किती आहे 120 सेंटीमीटर किंवा त्याला आपण म्हणू 1.2 मीटर्स -1/4 ह्याचं किती येणार आहे 0.95 मीटर्स और 95 सेंटीमीटर्स. म्हणजे ही एक हाईट असू शकते 120मध्ये 95 सेंटीमीटरपर्यंत तुम्ही वॉटर भरू शकता त्यामुळे हे सुद्धा एक करेक्ट आन्सर. N = 3 पुट केला समजा मी L-3/4 और
1.2 minus 3/4 और 1.2 minus 0.75, याचा आन्सर किती येणार? 45 सेंटीमीटर्स. करेक्ट. बघा चेक करा. एन इज इक्वल टू 5 पुट केला समजा तर 1.2 मायनस 5/4 म्हणजे किती येतं? 1.2 मायनस 1.25, याचं आन्सर किती येतं? -0.5, विच इज नॉट पॉसिबल. लेंथ नेगेटिव्हमध्ये नसावी. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे? वर वाहून गेलं ते किती ना 50 सेंटीमीटर्स. त्यामुळं ह्या दोन्हीमधल्याच पॉसिबिलिटी आहे. त्यातलं मिनिमम कुठला आहे? 45 सेंटीमीटर्स. दो दिस इज युअर आन्सर. ओके, मी इथं चेक करत होतो की मॅक्झिमम मिनिमानं म्हणजे डिराईव्ह करून सुटतं का डेरिवेशन करून, पण हे लिनियर फंक्शन असल्यामुळं इथं थोडंसं अशक्य आहे ते. एनिवेज तुम्हाला आय होप हे कळलं असेल मिनिमम वॉटर लेंथचं. ठीक आहे, तर इथं मी कन्क्लूड करतो लेक्चर. आय होप तुम्हाला ऑर्गन पाईपशी न्यूमरिकल्स वगैरे सोडवता येतात, डोक्यात फिट बसले. क्लोज काय असते, ओपन काय असते, एंड करेक्शन कुठं डबल घ्यायचं, किती सिंगल घ्यायचं, ट्यूब लेंथ आणि एअर कॉलम लेंथमध्ये काय डिफरन्स आहे, ठीक आहे, रिझोनन्स कधी येतो वगैरे, ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील असं मी गृहीत धरतो होता. ओके, अँड माय लेक्चर हिअर. सो हॅव अ गुड डे, स्टे होम, स्टे सेफ.